नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी गुंतवणूक कोणती किंवा सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. परंतु मी काही अर्थतज्ज्ञ नाही किंवा मी काही अर्थविश्लेषकसुद्धा नाही किंवा मी काही आर्थिक सल्लागारसुद्धा नाही आणि त्यामुळं रूढ अर्थानं जी काही आर्थिक गुंतवणूक असते त्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी चर्चा करणार नाहीत. कारण रूढ अर्थानं पाहतो आपण की एखाद्या व्यक्तीनं प्लॉटमध्ये गुंतवणूक केली, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, जमिनीमध्ये गुंतवणूक केली किंवा मग गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, अशा पद्धतीची चर्चा आपण ऐकत असतो. आणि मग ही गुंतवणूक केल्याच्यानंतर त्याला फार मोठा त्याचा फायदा झाला किंवा त्याला खूप रिटर्न मिळालं, अशा पद्धतीची चर्चा आपण ऐकत असतो. तर मित्रांनो, गुंतवणुकीमध्ये आपण गुंतवणूक केल्याच्या नंतर भविष्यामध्ये त्या गुंतवणुकीमधून त्याच्यापेक्षा काहीतरी अधिकचं आपल्याला अभिप्रेत असते, काहीतरी अधिकचं आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपली अपेक्षा असते किंवा आपली आशा असते. आणि या अपेक्षेपोटी किंवा या आशेपोटी आपण ती गुंतवणूक करत असतो. आता ही जी काही रिटर्न असते किंवा हा जो काही परतावा असतो, तर तो परतावा एकतर क्वालिटीच्या स्वरूपामध्ये असू शकतो किंवा क्वांटिटीच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतो. आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. परंतु गुंतवणूक ही केवळ आर्थिक क्षेत्रामधलीच नसते. मला असं म्हणायचं आहे की स्वतःवर केलेली गुंतवणूक ही सर्वात श्रेष्ठ गुंतवणूक किंवा ही सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ ज्याला म्हणतो आपण. तर अशा प्रकारची गुंतवणूक ही खऱ्या अर्थानं मोठी गुंतवणूक असते. कारण आपल्याकडे पैसा जरी असला तरीसुद्धा आपल्याकडे जर स्किल नसेल किंवा आपल्याकडे जर नॉलेज नसेल, त्या क्षेत्रातली माहिती जर आपल्याला नसेल, तर आपण सक्सेस होऊ शकत नाही. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी स्वतःवर कशा पद्धतीनं आपण गुंतवणूक करू शकतो आणि स्वतःला कशा पद्धतीनं अपडेट करू शकतो, स्वतःला कशा पद्धतीनं अधिक सक्षम करू शकतो, अधिक स्किल ओरिएंटेड बनवू शकतो, त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला अपडेट करण्यासाठी किंवा आणखी स्किल ओरिएंटेड करण्यासाठी, त्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्याची म्हणजे अनेक उत्तर आपल्याला देता येतील. की आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे, वेळ असेल, आरोग्य असेल, पर्यटन असेल, वाचन असेल, अशा अनेक गोष्टी आपण केल्या पाहिजे किंवा या अनेक गोष्टींवर आपण खर्च केला पाहिजे. आता या सर्व गोष्टींवर खर्च करणे म्हणजे एक प्रकारे काय, स्वतःवर गुंतवणूक करून घेणे. आणि स्वतःवर केलेली गुंतवणूक ही कधीही मित्रांनो खात्रीशीर असते, फायदेशीर असते. म्हणजे 100% त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होतच असतो. कारण या गुंतवणुकीच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतःवर केलेली गुंतवणूक ही अधिक श्रेष्ठ असते किंवा ही सर्वात मोठी गुंतवणूक असते. कारण आपण पाहतो की आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला व्यवसायामध्ये तोटा झाला, त्याचा एखाद्या बिझनेसमध्ये खूप लॉस झाला, तर त्याचा लॉस होण्यामागचं एक कारण असते मित्रांनो, की त्यानं स्वतःवर गुंतवणूक केलेली नसते, त्यानं स्वतःला अगोदर अपडेट केलं नसते, स्वतःला अगोदर त्या क्षेत्रातलं त्यानं नॉलेज मिळवलेलं नसते, त्याला त्या क्षेत्रातली माहितीच नसते. आणि माहिती नसताना तो त्या क्षेत्रामध्ये उतरलेला असतो आणि त्याच्यामुळं तो अपयशी होतो. आणि त्यामुळं स्वतःवरची इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते. आता उदाहरणार्थ, आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर आपण अगोदर स्वतःवर गुंतवणूक करणं आवश्यक आहे. स्वतःवर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता किंवा कोणत्याही प्रकारचं ज्ञान न घेता आपण जर डोळे लावून जर गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक वाया जाण्याची जास्त शक्यता असते किंवा ती चुकीची ठरण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला त्या क्षेत्रातली काही दर्जेदार जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं विकत घ्यावी लागतील, ती पुस्तकं वाचावी लागतील. त्या पुस्तकामध्ये जे काही नॉलेज आहे, त्या पुस्तकामध्ये लेखकाचे जे काही अनुभव आहेत, त्या पुस्तकामध्ये जे काही स्किल सांगितलेले आहे
त्या सर्वांच्या आधारे आपल्याला अपडेट व्हावं लागेल. किंवा मग या अनुषंगाने काही म्हणजे एज्युकेशन आहे का, एखादा ट्रेनिंग प्रोग्राम आहे का, किंवा काही प्रशिक्षण आहे, एखादा कोर्स आहे का, तर अशा प्रकारचा एखादा बेसिक कोर्स आपल्याला करावा लागेल. किंवा मग आपल्याला एखादा ॲडव्हान्स कोर्स करावा लागेल. या क्षेत्रातले जे काही सक्सेसफुल लोक आहेत त्यांची आपल्याला भेट घ्यावी लागेल, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकावे लागतील. आणि मग अशा पद्धतीनं स्वतःवर खर्च करून, गुंतवणूक करून, स्वतःला अपडेट बनवून नंतर आपण त्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. तर मग आपण खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रामध्ये सक्सेस होऊ शकतो. आता हे नुसतं शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये नाही. शेअर मार्केट तर केवळ आपण या ठिकाणी उदाहरणासाठी घेतलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये जर आपल्याला उतरायचं असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, त्या ठिकाणी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून एक चांगलं रिटर्न किंवा प्रॉफिट आपल्याला जर कमवायचं असेल तर अगोदर स्वतःवर गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तर आता ही स्वतःवरची गुंतवणूक आपण कोणत्या कोणत्या गोष्टींच्या माध्यमातून करू शकतो, तर अशा काही 5-6 गोष्टी आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो काही पहिला मार्ग मला वाटतो तो म्हणजे दर्जेदार शिक्षण. तर दर्जेदार शिक्षण आपण घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की एखादा डॉक्टर खूप चांगला डॉक्टर आहे किंवा एखादा इंजिनियर खूप चांगला इंजिनियर आहे, तर तो चांगला इंजिनियर किंवा यशस्वी डॉक्टर होण्यासाठी त्यांनी एकतर दर्जेदार शिक्षण घेतलेलं असते, त्यासाठी खूप वेळ खर्च केलेला असतो, पैसा खर्च केलेला असतो आणि खूप मेहनत घेतलेली असते, खूप अभ्यास केलेला असतो, खूप हार्ड वर्क केलेलं असते. म्हणजे ही एक प्रकारे त्यांनी स्वतःवर इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि म्हणून हे जे काही लोक आहेत ते नंतर आपल्याला एक सक्सेसफुल डॉक्टर किंवा सक्सेसफुल इंजिनियर म्हणून आपल्यासमोर येतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे दर्जेदार शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज आपण करू नये. मी तर विद्यार्थ्यांना नेहमी असं म्हणतो की शिक्षणाच्या बाबतीमध्ये बिलकुल कंजूसी करू नका. जे काही शैक्षणिक साहित्य असेल, म्हणजे आपल्याला जे काही लागणार असेल, पुस्तकं, वह्या, पेने जे काही असतील, त्याच्यावर तुम्ही मन मोकळेपणानं खर्च करा. त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू नका किंवा त्या ठिकाणी कंजूसी करू नका. कारण या सगळ्या गोष्टींकडं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं पाहिजे. आणि हे दर्जेदार शिक्षण घेत असताना आपलं स्किल डेव्हलप करण्यासाठी किंवा त्या आपलं जे काही करिअर आहे त्याच्या अनुषंगाने जे काही वर्कशॉप असतील, सेमिनार असतील, कॉन्फरन्स असतील किंवा काही ट्रेनिंग प्रोग्राम असतील, तर ते सगळे आपण अटेंड केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण स्वतःवर गुंतवणूक करत असताना की आपलं स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे. नवीन नवीन स्किल आपण एकतर प्राप्त केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे, किंवा आपल्याकडे जे काही स्किल आहे ते स्किल आणखी डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आता हे स्किल कोणत्याही प्रकारचं असू शकते. एकतर कम्युनिकेशन स्किल असेल किंवा एखादं मग टेक्निकल अशा पद्धतीचं स्किल असेल, तर हे स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे. त्यासाठी मग काही ऑनलाईन कोर्स असेल किंवा एखादा ऑफलाईन कोर्स असेल तर तो आपण केला पाहिजे. किंवा त्या क्षेत्रातले काही कोच असतील किंवा ट्रेनर असतील किंवा त्या क्षेत्रातला एखादा काउन्सिलर असेल किंवा एखादा गाईड असेल, तर अशा तज्ज्ञ व्यक्तीचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि जर आवश्यकता वाटत असेल तर त्याला योग्य अशा पद्धतीची फीस आपण पेड केली पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ते स्किल आपण मिळवलं पाहिजे. किंवा त्या क्षेत्रातले जे काही यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या सर्व माध्यमातून आपण आपलं स्किल डेव्हलप केलं पाहिजे. तिसऱ्या क्रमांकावर आपण स्वतःवर जी काही इन्व्हेस्टमेंट करून घ्यायची आहे ती आहे मित्रांनो वाचन. कारण आपण जेवढं अधिक वाचन करणार तर तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आपण भावी आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहोत. त्यामुळं दर्जेदार पुस्तकं विकत घ्या. त्याला कोणत्याही प्रकारचं बजेट किंवा लिमिटेशन्स असू नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे. जर आर्थिक अडचण असेल तर लायब्ररी जॉईन करा वाटल्यास, परंतु भरपूर वाचन करा. कारण भरपूर वाचन करणे म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट असते. आणि त्यामुळं
अधिकाधिक दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं आपण विकत घेतली पाहिजे. मी तर असं म्हणतो की ज्याच्याकडं जास्तीत जास्त पुस्तकं असतात तो खऱ्या अर्थानं श्रीमंत व्यक्ती असतो. आणि त्यामुळं वाचन करणे ही सुद्धा एक प्रकारची स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट असते. चौथ्या क्रमांकाची जी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे स्वतःवर, ती आहे मित्रांनो पर्यटन. तर पर्यटन केलंच पाहिजे. अनेक पर्यटन स्थळांना भेटी द्या, तीर्थक्षेत्रांना भेटी द्या, विविध प्रदेशामध्ये जा, विदेशामध्ये जा, त्या ठिकाणचं जे काही लोकजीवन आहे त्याचा अनुभव घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना तुम्ही भेटी द्या आणि त्या ठिकाणचे जे काही सक्सेसफुल अशा प्रकारचे काही बिझनेस आहेत किंवा जे काही यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचे अनुभव घ्या. तर अशा पद्धतीनं काही उद्देश समोर ठेवून आपण पर्यटन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण पर्यटन करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला बाहेरचं जगच कळणार नाही. आणि म्हणून पर्यटन केलं पाहिजे. जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार नाहीत, प्रत्यक्ष तिचा अनुभव घेणार नाहीत, तोपर्यंत तुमची इमेजिन पॉवर जी असते ती इमेजिन पॉवर तुमची डेव्हलप होणार नाही. आणि त्यामुळं पर्यटनावर खर्च करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणे आहे. आणि त्यामुळं आपण पर्यटन केलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि शेवटची एक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सांगतो, ती म्हणजे वेळ आणि आरोग्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट. वेळेची आणि आरोग्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो वेळ सर्वांकडे सारखाच असतो. सुदैवानं वेळेच्या बाबतीमध्ये कुणावरही अन्याय केला नाही. गरिबाकडे तेवढाच वेळ असतो आणि श्रीमंताकडेही तेवढाच वेळ असतो. परंतु तो वेळ आपण कुठं इन्व्हेस्ट करतो आणि कुणासाठी इन्व्हेस्ट करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रॉपर अशा पद्धतीनं आपण वेळेची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि आपण आपल्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्या आरोग्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण दुसऱ्याला तर वेळ दिलाच पाहिजे, परंतु आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. कारण जर आपण स्वतःसाठी वेळ नाही दिला तर आपलं अस्तित्व कदाचित नष्ट होऊ शकते. आणि म्हणून स्वतःसाठी वेळ देणं हे तुमचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फारच आवश्यक आहे. कारण या धावपळीच्या जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक माणूस बिझी झालेला आहे किंवा बिझी राहण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. अगदी एखाद्या आजारी व्यक्तीला डॉक्टरकडे जरी जायचं असेल आणि त्या ठिकाणी थोडंसं वेटिंग करायचं काम जर पडलं, म्हणजे 2-3 तास जर त्या OPDमध्ये लागत असतील तर तो व्यक्ती टाळतो. तर मित्रांनो असं करता येणार नाही. आपल्याला स्वतःसाठी आपल्या आरोग्यासाठी वेळ द्यावाच लागणार आहे. नाहीतर तो जो काही आजार आहे तो आजार आपल्याला संपून टाकेल. आणि म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी वेळ देणं, प्रॉपर वेळ देणं, आणि आपण आपला वेळ ज्याला क्वालिटी टाईम म्हणतो, तर हा क्वालिटी टाईम आपण प्रॉपर पद्धतीनं युटिलाइज केला पाहिजे. योग्य व्यक्तीसोबत आणि योग्य ठिकाणी आपण तो युटिलाइज केला पाहिजे. तर मित्रांनो या निमित्तानं या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपण स्वतःवर खर्च केला पाहिजे. कारण स्वतःवर चांगल्या गोष्टीसाठी केलेला जो काही खर्च आहे तो खर्च म्हणजेच आपण स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट होय. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की दर्जेदार शिक्षण घ्या. त्यानंतर स्किल इन्हान्समेंट कोर्स करा जेणेकरून तुमचं स्किल डेव्हलप होईल. त्यानंतर वाचन करा, दर्जेदार पुस्तकं विकत घ्या किंवा एखादी लायब्ररी जॉईन करा. पर्यटन करा, पर्यटनावर खर्च करा. त्यानंतर वेळ इन्व्हेस्टमेंट करा किंवा स्वतःच्या आरोग्यावर खर्च करा. या सगळ्या गोष्टींवर खर्च करा. कारण या सर्व गोष्टींवर केलेला खर्च म्हणजे स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट. आणि ही इन्व्हेस्टमेंट जेवढ्या अधिक प्रमाणात आपण स्वतःवर करू तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आपण स्वतःला सक्षम बनवू किंवा स्वतः अधिक अपडेट होत आपल्यामध्ये आणखीन स्किल डेव्हलप होईल की जेणेकरून या स्किलच्या जोरावर आपण भविष्यामध्ये आणखी सक्षम किंवा आणखी कॅपेबल होऊ. आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ. किंवा आपल्याला भविष्यात जी काही आर्थिक स्वरूपाची गुंतवणूक करायची आहे ती आर्थिक स्वरूपाची गुंतवणूक योग्य किंवा सक्सेस होण्यासाठी अगोदर स्वतःवर गुंतवणूक करा आणि मग नंतर खऱ्या अर्थानं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या काही मला वाटल्या
की आपण स्वतःवर या गोष्टीवर आपण खर्च केला पाहिजे, कारण हा खर्च नसून तो खर्च म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक आहे. तर मित्रांनो, अशा अनेक गोष्टी असू शकतात. तर आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण केल्या किंवा ज्या गोष्टीवर आपण जर खर्च केला तर त्याच्यामुळं आपण आणखी अपडेट होऊ? तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच मला तुम्ही कॉमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.